जे देवाचं वचन आहे त्याचं स्टँडर्ड आज माझ्या कुटुंबात, माझ्या जीवनात, माझ्या वर्तनात, माझ्या व्यवहारात, मी जिथं उठल बसल तिथे हे स्टँडर्ड आम्हाला शुद्ध कर. काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते, सक्सेस. बिकॉज कारण हे आहे की तुमच्याजवळ शुभवर्तमान आहे, तुमच्याजवळ ती गोष्ट आहे आणि म्हणून तुमच्याजवळ सक्सेस आहे. तुम्ही जे काही तुम्ही हाती घाल ते सक्सेस जाणार आहे. जिथं तुम्ही कामाला जाल तुमच्यामुळे तुमचा मालक आशीर्वाद आहे, तुमच्यामुळे तो कारखाना वाढेल, तुमच्यामुळे ते आशीर्वादित होतील. त्या घरात गेला त्या ठिकाणी देवाने त्याला त्याला नव्हे त्याच्या धन्याला आशीर्वादित केलं. तोच आशीर्वाद तुमच्या. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम सादर करतो. येशू ही गुड न्यूज आहे. यशाचं पुस्तक त्याचा 55वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये, अहो तहानेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा, या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. तिथं काय म्हटलेले, अहो तहानेल्यांनो. पहिलंच कोण? अहो तहानेल्यांनो, म्हणजे ज्यांना तहान लागलेली आहे. आणि तुम्ही ती लोक आहात, तुम्हाला तहान लागलेली. कसली तहान लागलेली आहे? आज त्या पाण्याची, जे पाणी जगामध्ये नाहीये अवेलेबल. आणि कोणी यायचं आहे? तहानेल्यांनी. पहिली कंडिशन आहे की तुम्हाला तहान लागणं गरजेचं आहे. दुसरं आहे, मग ह्या तहान लागलेल्या लोकांनी कुठं यायचं आहे? जलाशयाजवळ या, जलाशयाकडे या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे तिथं लिहिलेलं आहे, फार फार छान लिहिलेलं आहे, जवळ पैका नसलेले. तुम्ही पाण्याची बॉटल घ्या, तुम्हाला कोण देईल का पैका नसेल तर? जवळ पैका नसलेले तुम्ही या. तहान लागलेली आहे का? या. पैसा नाहीये, हरकत नाही, तुम्ही या. सौदा करा, ट्रान्झॅक्शन, व्यवहार. म्हणून तो सौदा करा, व्यवहार करा. खा. काय? पैका नसलेले हात. आणि पुढे जर तुम्ही वाचलं तर तुमच्याकडे काहीच खायला नाही, त्यांनाही तो म्हणतो तुम्ही पण या. खा म्हणजे दारिद्र्य आहे, घरात काही नाहीये. आणि पैका वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा. हालेलुया. तुमच्याकडे मोल द्यायला काहीही नाही तरी हरकत नाही, पैका नाही तरी हरकत नाही, तुमच्याकडे पैसे नाहीत तरी हरकत नाहीत, पण तुम्ही या आणि तुम्ही सौदा करा. कसं शक्य आहे? पैसे नाहीयेत आणि सौदा करायला सांगतो देव. म्हणून मी ते टायटल दिलेलं आहे, ओपन इन्व्हिटेशन बाय गॉड. आणि हे देवाने दिलेले आमंत्रण आहे. आणि या येऊन काय करा? द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. हालेलुया. द्राक्षरस आणि दूध हे खात नाही, हे पितात, पण तिथं तो म्हणतो खा. आता हे एक एक शब्द आपण पाहणार आहोत. हे शब्द आम्ही पाहणार आहोत की देव आम्हाला ओपन इन्व्हिटेशन देतो. ह्या 2026 सालामध्ये सुद्धा देवाने जी आमच्यावरती कृपा केलेली आहे त्या कृपेला आम्ही होय आणि आमेन म्हटलं पाहिजे. तो काय म्हणतो? अहो तहानेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. कुठे या? जलाशयाकडे या. आज हीच उणीव आहे की आम्हाला जलाशयच कळालेला नाहीये. हा जल काय आहे, हे पाणी काय आहे, हेच आम्हाला न समजल्यामुळे, आम्हाला जलाशय न कळाल्यामुळे आम्ही शुष्क असे झालेलो आहोत. आम्ही कोरडे असे झालेलो आहोत. कोरडे पाषाण जसा आहे तसं आम्ही झालेलो आहोत. यावेळेस पहिलं जे आपण म्हटलेले जल, वॉटर, तिथं म्हटले ना, अहो तहानेल्यांनो. तहानेचा संबंध पाण्याशी येतो. आणि पाणी काय आहे याच्यातले 7 घटक मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं जे आहे, ऑफ अ सॅल्वेशन. कसलं? सुटका, तारण. काय हो तारण? तारण म्हणजे सुटका. आता यासाठी आपण वाचणार आहोत यशायाचा ग्रंथ 12वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. काय म्हणतं पहा, तेव्हा तुम्ही तारण कुपातून, हॅलो, अंडरलाईन करा त्याला, उल्हासाने पाणी काढाल. कशातून? सॅल्वेशन,
तारण कुपातून, कूप म्हणजे काय? कूप म्हणजे विहीर, खड्डा खोल असा की ज्याच्यामध्ये तारण कुपातून तुम्ही पाणी काढाल. 36 जिल्हे, 28 राज्य आणि 195 देश हे ओरडत आहेत. आणि आज तुमची आणि आमची जबाबदारी आहे की या लोकांना तारण कूप माहित नाहीये. सॅल्वेशन, त्या कुपातून तुम्ही पाणी काढाल. आणि हीच गोष्ट प्रभू म्हणत आहे, अहो तहानलेल्यांनो तुम्ही या. आज तारण, कित्येक लोक असे आहेत की जे येशू येशू म्हणतात पण खऱ्या अर्थाने त्यांचं तारण झालेलं नाहीये. मी विश्वासणाऱ्या मंडळीचं सांगतो, ते रेग्युलर चर्चला येत आहेत, सर्व करतायत, पण देवाचं भय नाहीये. तारण हा कन्सेप्टच समजलेला नाहीये. तारण म्हणजे तुम्ही त्या रक्ताने खंडून घेतलेले आहात याची पूर्ण खात्री. आणि हे असताना सुद्धा अनेक लोक बंधनामध्ये आहेत. म्हणून यशाया या ठिकाणी म्हणतो, तारण कुपातून म्हणजे त्या विहिरीतून तुम्ही प्रत्येक दिवशी ते पाणी काढाल. आणि नुसतं काढणार नाहीये, उल्हासाने काढणार आहात. पहिली गोष्ट आहे सॅल्वेशन. दुसरी गोष्ट आहे ऑफ एव्हरलास्टिंग लाईफ. हे इंग्रजीतच शब्द तसे बरे वाटतात, मराठीत त्याला एकच शब्द येतो. आता एव्हरलास्टिंग लाईफ याला सार्वकालिक जीवन, इटर्नल लाईफ याला अनंतकालिक किंवा समानार्थी शब्द येतो. आता अनंतकालिक ह्याला एक्सप्लेन नाही करता येत. अनंत काळासाठी, सार्वकालिक म्हणजे सर्व काळासाठी. आता या शब्दांचा नीट अर्थ तुम्हाला समजलेला आहे का? ते मला तुम्हाला सांगायचंय. आज हे एव्हरलास्टिंग लाईफ, इट्स अ बिगिनिंग, सुरुवात आहे. जो कोणी त्या कुपातलं पाणी पितो, कुठलं कूप? सॅल्वेशन. तारणाच्या कुपातून, तिथं शब्द म्हटलेला आहे ना स्पष्ट, तारण कुपी. तारणाच्या कुपातून जो पाणी पितो, इट्स अ बिगिनिंग. इट्स अ बिगिनिंग फॉर व्हॉट? ही सुरुवात आहे. ती कशाची सुरुवात आहे? ती याची सुरुवात आहे एव्हरलास्टिंग लाईफ. आता एव्हरलास्टिंग लाईफ, इटर्नल लाईफ हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समजून घ्या. एव्हरलास्टिंग लाईफची सुरुवात तारण रूपी कुपातून तुम्ही ते जल पिता, त्यावेळेस तुम्ही एव्हरलास्टिंग लाईफला सुरुवात करता. वाचूयात योहान शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि वचन 14. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही. हालेलुया. जे पाणी मी त्याला देईन ते त्याचमधून सार्वकालिक जीवनासाठी. जो शब्द मला तुम्हाला सांगायचा आहे, एव्हरलास्टिंग लाईफ. हा एव्हरलास्टिंग लाईफ म्हणतोय. तिथं काय म्हटलेलं पहिल्या वाक्यामध्ये? परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल. येशू ख्रिस्त जे पाणी देईल, तो जे पिईल म्हणजे त्या तारण कुपातून जो पाणी पितो, ते पाणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते, आता जे पाणी येशू ख्रिस्त देईल ते पाणी, जे येशू ख्रिस्तानी दिलेलं पाणी, हे पाणी त्याचमध्ये जो व्यक्ती ते पाणी पिणार आहे त्या व्यक्तीमध्ये सार्वकालिक जीवनासाठी. कशासाठी? सार्वकालिक जीवनासाठी, एव्हरलास्टिंग लाईफ. याच्यासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे ते होईल. आणि हा झरा नंतर नदीमध्ये रूपांतर होतोय. म्हणून सार्वकालिक जीवनाचा जो सुरुवात आहे या ठिकाणी म्हणतो, सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा ते त्याच्या ठाई होणार आहे. काय? त्या कुपातून तुम्ही पाणी घ्यायला तयार आहात का? आज कित्येक लोक असे आहेत की ते फक्त त्याच गोष्टी करत आहेत ज्या त्यांना कळालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या बुद्धीने जाऊ नका. पवित्र आत्मा जो सांगतो त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. एव्हरलास्टिंग लाईफ म्हणजे इट्स अ बिगिनिंग. की असा व्यक्ती ज्याला ते पाणी मिळालेलं आहे, त्याचा देह जरी संपला, देह जरी नष्ट झाला,
पण तो आतमधला जो व्यक्ती आहे तो नष्ट होणार नाही. समजून घ्या. इट्स अ बिगिनिंग. आता ही बिगिनिंग आहे, ही जी सुरुवात आहे, याला पुढे वाढवत जायचंय आणि ते वाढवत जाणं इटर्नल लाईफ कडे घेऊन जाणार आहे. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे ना. ज्याच्याकडे एव्हरलास्टिंग लाईफ आहे त्याच्याकडे इटर्नल लाईफ पण येणार आहे. पण एव्हरलास्टिंग लाईफ तुम्ही गमावू शकता मध्ये जर काही गडबड झाली तर. म्हणून तो म्हणतो जो खडा मी तुला दिलाय तो राख, जो विश्वास मी तुला दिलाय तो राख, म्हणजे शेवटल्या काळी त्या विश्वासाच्या द्वारे तुझा इटर्नल लाईफ तुला प्राप्त होईल. आज अनेक असे लोक आहेत की जे एव्हरलास्टिंग मिळाले या भ्रमामध्ये आहेत, पण इटर्नल लाईफ पर्यंत पोहोचत नाहीये. तुम्हाला एव्हरलास्टिंग लाईफ आणि इटर्नल लाईफ हे दोन वेगळे शब्द आहेत आणि त्याचा अर्थही वेगळा आहे. मला असं वाटत होतं की नाही एकच आहे. नाही. प्रगटीकरण 7:16. ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तहानेलेही होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाहीत. हालेलुया. ते यापुढे म्हणजे ते यापुढे ज्यांच्या जवळ ती तारणकुपी आहे, ज्यांनी त्या तारणकुपीतून पाणी शोषण केलेले आहे, त्या तारणकुपीतून त्यांनी पाणी प्यालेले आहे, त्यांना काय म्हटलेले, ते यापुढे भुकेले. आता भुकेले नंतरचा शब्द आपण पाहणार. भुकेले असे होणार नाहीत, नंतर व तहानेलेही होणार नाहीत. बापरे. त्यांना तहान लागणार नाही, कारण ती जी एव्हरलास्टिंग लाईफ आहे ती एव्हरलास्टिंग लाईफ इटर्नल लाईफ कडे जाते आणि त्याचे तुम्ही वाटेकरी होतात. आणि हा आशीर्वाद आहे की तुम्हाला तहान लागणार नाही. पुढे तो म्हणतो त्या सूर्य किंवा उष्णता बाधणार नाही. हा पुढचा ब्लेसिंग्स आहे, त्याच्या पुढचा ब्लेसिंग्स आहे. पण तुम्हाला खरं सांगतो, जे इटर्नल लाईफ आणि एव्हरलास्टिंग लाईफ या शब्दाचं जे स्पष्टीकरण आहे आमच्या मानवी बुद्धीला न समजणार असं आहे. ते देवाने काही गोष्टी गुपित ठेवलेल्या आहेत, म्हणून ते समजून घ्या की अद्भुत अशी गोष्ट देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, ती आम्ही गमावू नये. एव्हरलास्टिंग लाईफ, इटर्नल लाईफ. पुढे प्रकटीकरण 21:6. तो मला म्हणाला, त्याप्रमाणे होऊन गेले की मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. मी तहानेल्याला जीवनी झऱ्याचे पाणी फुकट देईन. कोणाला? येशू ख्रिस्त म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे आणि मी तहानेल्याला जीवनी झऱ्याचे. आणि हा झरा तुम्ही होणार आहात, पण हा झरा अशा झऱ्याशी जुळलेला आहे की जिथून सतत निर शुद्ध आणि जिवंत पाणी बाहेर पडत आहे. आणि जिवंत दुसरं तिसरं कोणच नाही, एकच व्यक्ती जिवंत झालेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त. देहाने जिवंत झालेला, आत्म्याने तर आहेच, कारण तो आत्मा आहे आणि तोच आत्मा तुमच्यामध्ये आहे. आणि या मेलेल्या आत्म्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य फक्त त्या जीवनी आत्म्यामध्ये आहे, जो त्याच्या जवळ आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो तहानेल्याला जीवनी झऱ्याचे पाणी फुकट देईन. या पाण्यासाठी कोणतीही किंमत तुम्हाला मोजावी लागणार नाही, कारण त्याने ती किंमत मोजलेली आहे. पुढे प्रकटीकरण 22 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून, एक एक शब्द घ्या, देवाचा व कोकऱ्याचा राजासन. हा एक मोठा विषय. पण मला जे तुम्हाला पाणी सांगायचं त्याच्याकडे जाणार, तिथं स्पष्ट शब्द लिहिलेत. म्हणून पवित्र शास्त्र असंच नका वाचू, ते समजून घ्या काय लिहिलेलं. निघालेली, मी मगाशीच म्हटलं मी येणार आहे त्या नदीकडे, तिथं कोकऱ्याचं राजासन आणि देवाचं राजासन यांच्या मधून नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. आणि या नदीतून 12ही महिने फळं येतात. हालेलुया. 12ही महिने तुम्हाला फळं मिळतील अशी नदी आहे. आणि ती राजासनाच्या, कोकऱ्याचं राजासन, देवाचं राजासन असं लिहिलंय तिथं. त्यांच्या मधून ती नदी वाहते आणि ती नगराला जाते. आणि त्या नगरात
तुम्ही आणि म्हणून मी तुम्हाला इटर्नल लाईफ म्हटलेलं आहे. त्या इटर्नल लाईफ मधला एक भाग या ठिकाणी आहे आणि ते आम्ही गमावू नये ही देवाची इच्छा आहे. हे देव तुम्हाला आणि मला देव इच्छितो. आणि आम्ही काय पाहतो? नश्वर गोष्टी, नोकरी नाही, छोकरी नाही, रडत बसतो. अहो, एखाद्या वेळेस तुम्हाला काही नाही मिळायला हरकत नाही, पण एव्हरलास्टिंग लाईफ गमावू नका. इटर्नल लाईफ नंतर आहे, काही नाही मिळायला हरकत नाही, पण एव्हरलास्टिंग लाईफ गमावू नका. ही देवाची तुम्हाला उघड चॅलेंज आहे. पुढे जाणार आहोत. इर्मयाचा 2 अध्याय आणि 13 वचन आणि इर्मया 17-13 हे दोन. कारण माझ्या लोकांनी दुहेर दुष्कर्म केले, मी जो जिवंत पाण्याचा झरा. हालेलुया. देव या ठिकाणी इर्मयाच्या द्वारे लोकांशी बोलतो आणि आज ते जे देव बोललेलं आहे ती परिस्थिती आजही तशीच आहे, सेम आहे. त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपणासाठी खोदून तयार केले. फुटके हौद ज्याच्यात पाणी नाहीये, फुटक्या गोष्टी. आजही अनेक लोक आहेत की ते फुटक्या गोष्टींमध्ये अनेक गोष्टी पाणी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना मिळणार. फुटक्या हौदातून पाणी कसं येईल? कारण त्याच्यातून ते पाणी वाहून गेलेलं आहे. अशा ठिकाणी ते पाणी शोधत आहे. म्हणून त्याचं कारण आहे, कारण मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिलेले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपणासाठी खोदून तयार केलेले आहेत. त्यांनी तो हौद खोदून तयार केलेला आहे, पण जो जिवंत पाण्याचा झरा त्याला सोडून दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी अजून एक वचन वाचणार आहोत. इर्मया 17:13. हे परमेश्वरा, इस्रायलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजित होतील. मजपासून फितरणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील. कारण परमेश्वर, तो काय म्हणतो? मजपासून फितूर होणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील. म्हणून येशू ख्रिस्ताने जे धुळीवर नावं लिहिली ती फितूर झालेल्यांची नावं आहेत. आज तुम्ही आणि मी सुद्धा फितूर झालेलो आहोत. काय? फितूर झालेल्यांची नावं धुळीवर लिहिली जाईल. आणि या धुळीपासून देवाने मानव बनवलेला आहे आणि हा मानव फितूर झालेला आहे. पण आम्ही फितूर होऊ नये, त्या तारण कुपातून आम्ही घ्यावं आणि आम्ही जिवंत बनावं. यासाठी तुम्हाला देवाने आज आमंत्रण केलं आहे. तो म्हणून जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केलेला आहे. म्हणून आज आम्ही या झऱ्याकडे यावं. म्हणून देव म्हणतो की तुम्ही ताणलेले आहेत काय? या. पैका नाहीये काय? या. तर फुकट घ्या. दुधाचा आणि मधाचा तुम्ही सौदा करा. कट देव द्यायला तयार आहे, पण आज आम्ही घ्यायला तयार नाही, कारण आम्ही फितुरी केलेली आहे. आम्ही फुटके हौद आमच्यासाठी बांधलेले. जो जिवंत पाण्याचा झरा त्याला सोडून दिलेला आहे. आणि हा जिवंत पाण्याचा झरा कोण आहे? येशू ख्रिस्त. त्याला आम्ही सोडून दिलेला. आम्ही म्हणतो आमच्याजवळ, पण नीट तपासून पहा स्वतःला. आज हा झरा आमच्यामध्ये नसेल तर आम्ही फुटके असे आहोत. पुढे या ठिकाणी तिसरा जो मुद्दा आहे, प्युरिफिकेशन बाय वर्ड. बातमी आली, अनेक लोक दूषित पाण्यामुळे मेले, 10 लोक. आणि सरकारने, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मोठं शासन आणलं. जे आयुक्त होतं त्याला निलंबित करण्यात आलं, पुढची बदली झाली. आज दूषित पाणी लोकांना मारून टाकतं. आज हीच क्रिया आज आमच्या जीवनामध्ये आहे. दूषित पाणी. आज आम्ही प्युरिफिकेशन नाहीये. आम्हाला वाटतं आमच्याकडे देवाचं वचन आहे, पण ते शुद्ध आहे काय? जो चॅनल तयार केलेला आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे, शुद्ध देवाचे वचन लोकांपर्यंत पोहोचवणे. कारण भेसळयुक्त अनेक गोष्टी आहेत. निष्कर्ष पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 26व्या वचनामध्ये फार छान लिहिलेलं आहे. यासाठी की तिला त्याने समजून घ्या. ती म्हणजे कोण? ती म्हणजे वधू, स्त्री, नवरी, पत्नी. तिला त्याने म्हणजे कोणी? पतीने पत्नीला, मंडळीला. म्हणून हे जे अनुग्रह, ही जी मंडळी आहे ही देवाची वचनावर रचलेली, प्रत्येक मंडळी देवाच्या वचनावर रचलेली असावी. यासाठी की
तिला त्याने वचनरूपी, कशाने? वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे ना वॉटर संदर्भात. तिसरा जो मुद्दा आहे प्युरिफिकेशन बाय वर्ड, म्हणजे देवाच्या वचनाने आम्ही शुद्ध झालेले असावे. आज कित्येक कुटुंबामध्ये भेसळयुक्तता आहे. मला कोणाचा न्याय नाही करायचा आहे, मला कोणाला खाली नाही पाहायचंय, पण जे देवाचं वचन आहे त्याचं स्टँडर्ड आज माझ्या कुटुंबात, माझ्या जीवनात, माझ्या वर्तनात, माझ्या व्यवहारात, मी जिथं उठल बसल तिथे हे स्टँडर्ड आम्हाला शुद्ध करतं. तो काय म्हणतो? एकदा नाही, काय म्हटलेलं या ठिकाणी? वचनरूपी जलस्नानाने. म्हणजे आमचं जे स्नान आहे ते स्नान वचनाने व्हायला पाहिजे. वचन माझ्या अवतीभोवती असायला पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना म्हणतो, डिक्लेअर करा वचन, प्रोक्लेम करा वचन. आणि नुसतं प्रोक्लेम करू नका कोरड्या पाषाणासारखं, त्याच्यामध्ये ओलावा असू द्यात, कारण तुमच्यामध्ये ते ओलं पण आहे. आज हे नसल्या कारणाने गोंधळ आहे, शुद्धीकरण नाहीये, अशुद्धता आहे, भेसळयुक्त आहे. त्यांनी फुटके हौद बांधलेले आहेत, ज्याच्यातून कोरड्या गोष्टीतून, कोरड्या फुटक्या हौदातून कसं पाणी येईल, कसं? म्हणून या वचनरूपी जलस्नानाने तो आज आम्हाला शुद्ध करू इच्छितो. पुढचं चौथं जे आहे ऑफ सॅटिस्फिकेशन, समाधान. आज समाधानच नाहीये. पहा, 1 BHK नव्हता, RK होता. पहिल्यांदा छोटीशी खोली होती 10 बाय 10ची, त्याच्यानंतर RK झाला, RK नंतर 1 BHK, 1 BHK नंतर 2 BHK. माणसाचं समाधानच होत नाहीये, तो वाढतच चाललाय. हे सॅटिस्फिकेशन सुद्धा कशामधून? त्या वॉटरमधून आहे. यशायाचा ग्रंथ 32वा अध्याय आणि 2रं वचन. वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा एक मनुष्य होईल. वृक्षभूमीत पाण्याचे नाले आणि तृप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. वृक्षभूमीत, वृक्षभूमीमध्ये काय उगवतं का? पण तिथं हा असा एक मनुष्य येईल की जो तुम्हाला वृक्षभूमीमध्ये सॅटिस्फिकेशन देईल. वृक्षभूमीमध्ये काय म्हटलेले? वृक्षभूमीत पाण्याचे नाले. नाला पाहिलाय पाण्याचा? वृक्षभूमीत, मरुभूमीत, पुढे म्हटलेले तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. तो मनुष्य कोण आहे? ख्रिस्त आहे. हा वृक्षभूमीत. अजून एक वचन वाचूया, यशाया 44 आणि याचा 3रं वचन. कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्षभूमीवर जलधारा होतीन. कुठं होतीन? काय म्हटलेले? कारण मी तृषित भूमीवर. सुरुवातीलाच मी म्हटलं, आहोत तहानेल्यांनो तुम्ही या. जर तुम्ही तृषित आहात तिथं पाणी ओतलं जाईल. जलधारा. जलधारा म्हणजे टँकरने जसा मोठा पाईप सोडला जातो आणि केवढं पाणी एका क्षणात भरलं जातं, तशी जलधारा मी ओतीन. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन. जी जलधारा येणार आहे ती संततीवर आणि संतानावर. पुढे जाणार आहोत. सगळ्यात महत्वाचं मी म्हणतो, ज्याच्याकडे गॉस्पल आहे तो सतत आणि सतत ग्रो होणारा. 5वा मुद्दा आहे 5, 6, 7. ग्रोथ, फ्रुटफुलनेस अँड सक्सेस. ज्याच्याकडे शुभवर्तमान आहे ही नेव्हर बी फेल. तो कधीच अपयशी असणार नाही. इट इज रिटन बाय द बायबल. आणि ज्यावेळेस तुम्ही वचन घ्याल तुमच्या जीवनामध्ये सदैव सक्सेस असणार आहे. स्तोत्रसंहिता 1:3 आणि यिर्मया 17:5-8. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले जाते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाणी कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि ते सदैव फळ देत राहते. यिर्मयाचा 17वा अध्याय 5 आणि 8. परमेश्वर असे म्हणतो, जो ईसा मनुष्यावर भिस्त ठेवितो, मनुष्याला आपला भाऊ करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. मनुष्यावरती भाव ठेवतो, शापित आहे. तो वैरणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील. जो मनुष्यावर भाव ठेवतो तो असा पद्धतीने होईल. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. आणि मग आता हे पुढचे आशीर्वाद आहेत. काय आशीर्वाद आहेत? तो जलात
जलटाकीत लाविलेल्या वृक्षासारखा होईल. परत इथं जलटाकी आलेलं आहे. जलटाकीमध्ये कधीच ते त्याला पाणी मिळणार असं होणार नाही. जलटाकीत लावलेल्या वृक्षासारखा तो होईल. तो आपली मुळे नदी तटासारखी पसरील. उन्हाची झळई येते, तिला तो भिणार नाही. किती संकट वादळ आलं तरी तो, उन्हाची झळई आली तरी तो भिणार नाही, कारण त्याचं मूळ त्या जलटाकीत लावलेलं आहे. कारण तो आशीर्वादित आहे. तुम्ही शुभवर्तमानात, तुम्ही आशीर्वादित आहात. तुमच्याकडे ग्रोथ आहे, तुमच्याकडे सक्सेस आहे, तुमच्याकडे फ्रुटफुलनेस आहे. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता राहणार नाही. अवर्षण येईल पण त्याला चिंता राहणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. हालेलुया. तो फळ द्यायचं सोडणार नाही. कारण का? स्तोत्रसंहिताप्रमाणे 1:3 मध्ये तो म्हणतो, झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपले हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते, सक्सेस. कारण हे आहे की तुमच्याजवळ शुभवर्तमान आहे, तुमच्याजवळ ती गोष्ट आहे, आणि म्हणून तुमच्याजवळ सक्सेस आहे. तुम्ही जे काही तुम्ही हाती घाल ते सक्सेस जाणार आहे. जिथं तुम्ही कामाला जाल तुमच्यामुळे तुमचा मालक आशीर्वादित, तुमच्यामुळे तो कारखाना वाढेल, तुमच्यामुळे ते आशीर्वादित होतील. त्या घरात गेला त्या ठिकाणी देवाने त्याला नव्हे त्याच्या धन्याला आशीर्वादित केलं. तोच आशीर्वाद तुमच्याजवळ आहे. सक्सेस विल बी युअर्स. पुढे 6वा आणि 7वा एकदम संपवतो. पीस. जिथे पाणी, जे झाड पाण्यामध्ये, ज्या दूषित पाण्यातून तुम्ही घ्याल, म्हणजे पाण्याच्या कुपातून तुम्ही ते घ्याल, तिथं शांती पण येईल. घरात शांती नाही आहे का? वाचा स्तोत्र 23:2. तिथं शांती असणार आहे. आणि तुम्ही रोज वाचता, तो हिरव्याचार कुरणात बसवितो, तुम्हाला शांत पाण्याजवळ नेतो. जर तुमच्याजवळ हिरवेगार कुरण आहे, किती वादळ आली, किती संकट आली, पण तुम्ही सदैव शांत राहणार. आजारपण आलं, मरी आली, पण तुम्ही शांत राहणार. ते तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही, तर तुमची लेवल वाढवण्यासाठी, तुमचा विश्वास वाढवण्यासाठी आहे. ऑफ अ स्पिरिच्युअल पॉवर. एवढंच नव्हे, तुम्हाला आत्मिक पॉवर, आत्मिक सामर्थ्य. योहान शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 37 ते 39. योहान सणाच्या शेवटल्या व मोठ्या दिवशी येशू उभारून, कोणी तहानेला असला तर त्याने मजकडे यावे आणि प्यावे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याचवर विश्वास ठेविला त्यास आत्मा मिळणार होता. त्याच विषयी त्याने हे म्हटले होते, तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते, कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता. कारण हे जे आज येशूचा महिमा झालेला, आज पवित्र आत्मा आमच्या जवळ आहे, तरी देखील आम्ही त्याच दुष्टाईमध्ये आहोत. पण आज जर तुमच्याजवळ ते पाणी आहे, ते पाणी दुसरं तिसरं काही नाही, येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्ताचा जो आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, तुम्ही सक्सेस. किती गोष्टी आहेत? ऑफ अ सॅल्वेशन पहिलं, एव्हरलास्टिंग लाईफ दुसरं, प्युरिफिकेशन बाय वर्ड ऑफ गॉड, म्हणजे तो वचनाच्या जलस्नानाने आमचं शुद्धीकरण, माझं, माझ्या पत्नीचं, माझ्या लेकरांचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या सर्वस्वाचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. तर सॅटिस्फिकेशन, समाधान, सर्व प्रकारचं समाधान. 5वं जे आहे, ग्रोथ, फुलनेस अँड सक्सेस. इट्स युअर्स, तुमचं आहे. तुम्ही कधी अपयशी असणार नाही, कारण तुमच्याजवळ ते वॉटर आहे, तुमच्याजवळ ते पाणी आहे. 6वं पीस आणि 7वं स्पिरिच्युअल पॉवर. ही पॉवर दुसरं तिसरं काही नाही, होली स्पिरिट, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. आज मी इथे थांबतो. मोठ्या गोष्टी आज आपल्याकडे आहेत. आज याच्यापासून आम्ही वंचित होऊ नये. आज आताशी एकच मुद्दा झालेला आहे, याचे मला 8 मुद्दे सांगायचे. डोळे झाकूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देवबापा, या सुंदरशा वचनांच्या द्वारे आज आमच्या लोकांची मन उघडणी केलीस प्रभू. आज आम्ही अनेक गोष्टींमध्ये कमी असे होतो, परंतु तुझ्या वचनाने आम्हाला शुद्ध केलं प्रभू. आज आमच्यामध्ये ते पाण्याची कमतरता आहे. आज आम्ही फुटके हौद आमच्यासाठी बांधलेले आहेत प्रभू. आम्हाला वाटतं की आम्ही ज्या ठिकाणी आहोत, ज्या डबक्यामध्ये आहोत, तिथे आम्ही
खुश आणि सुरक्षित आहोत. प्रभू, हे फुटके आहोत आम्हाला कल्याण करणार नाही. प्रभू, हे फुटके आहोदापासून आम्हाला शुद्ध कर. आमच्यात जलस्नानाने आम्हाला पवित्र कर प्रभू. कारण आज आमच्याकडे हे सक्सेस तुझ्यापासून आहे, शांती आहे, सॅटिस्फिकेशन. आज आमच्याकडे प्रभू सॅल्वेशन, एव्हरलास्टिंग लाईफ. आज आमच्याकडे प्रभू ग्रोथ, प्रभू आमच्याकडे पीस आणि आमच्याकडे पॉवर. या सर्व गोष्टी असताना आम्ही दारिद्र्यामध्ये होतो. आम्हाला क्षमा कर प्रभू. तुझी कृपा, तुझं सहाय्य, सामर्थ्य या प्रत्येकांवरती राहू दे. सर्व गौरव महिमा तुला देत येशू आमचं प्रभूच्या नावात मागतो की द्या, आमेन. ही सिरीज आपण नवीन सुरुवात करत आहोत आणि बिलकुल चुकू नका. जे तुमचे नातेवाईक असतील त्यांना लिंक शेअर करा, त्यांना पाठवा, जेणेकरून ते सुद्धा या आशीर्वादाचे वाटेकरी होतील.